कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग, मला माहिती आहे जे घडलं ते सगळं अचानक घडलं। बऱ्याचदा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, पण म्हणून जे घडलंय ते नाकारताही येत नाही। पण या सगळ्यात माझे काय चूक होते? चूक तुझी नाही, कोणाचीच नाही, पण तू थोडासा इमोशनली विचार करतोस। थोडा प्रॅक्टिकल हो आणि आयुष्याचा विचार कर। हे सगळं बोलायला सोपं आहे बाबा, माझं आयुष्य आहे। मला माहिती आहे मला काय त्रास होतो। मला माहिती आहे आयुष्य तुझं आहे। आपल्याला वाटत असतं की आपलं आयुष्य आहे, आपल्या कंट्रोलमध्ये, पण बरेचदा नियती असं काहीतरी घडवते जे कुणाच्याच कंट्रोलमध्ये नसतं। तर नियतीने जे घडवलंय ते स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न कर, एवढंच आपल्या हातात असतं। सारंग, मी तुझी तगमग, तुझी घुसमट सगळं सगळं समजू शकतो, पण सारंग आता ना खाली मीडियावाले आलेत, आपल्याला जाऊन त्यांना अटेंड करायचं। काय ग, बराच वेळ झाला, नवऱ्या मुलाची यायची इच्छा दिसत नाहीये। हे लग्न नक्की सारंगच्या इच्छेनेच झाले ना। की बातम्या देऊन उगाच चांगुलपणाचा आवंटी ही तिलोत्तमा। वा 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 वा, अहो माझ्याकडे काय बघताय, नवरदेवचे आगमन झालेलं आहे। या सारंग मेहेंदळे, पूजेला या। गंध लावायचा आहे। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्ट नेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। दोघांनी नमस्कार करा। पूजा सुरू तर नाही ना झाली? काय म्हणा, काय घर आहे बाई, अहो घर कसलं, महाल महाल। मी तर म्हणले बी होते आमच्या सावळीला, अहो सावळी तिची वहिनी मी जयंती। नाही म्हणजे कसे की मुलीकडली माणसं आल्याशिवाय पूजा कशी काय सुरू झाली? वेळेतच येणार होतो आम्ही, पण काय झालं, आमची रिक्षा आहे ना ती जरा ट्रॅफिक मध्ये अडकली हो, म्हणून उशीर झाला। हो ना। तुम्ही रिक्षाने आलात? तिलोत्तमा, तू अशा लोकांसोबत सोयरीक जुळवलीस?
काय ती मुलगी, काय त्यांचा परिवार. अगं बाई, तुम्हाला बी नाही पटलं का हे घरानं? मला बी नव्हतं पटलं हो माझ्या लग्नाच्या वेळेला. पण काय करणार, तर काय आहे, आमचं कोट्टलवारांचं घरानं ना. ते तुम्ही नाव ऐकलंच असेल की श्रीमंत फॅमिली आहे. यांची फॅमिली म्हणे कलाकारांची आहे. पण मला खरं सांगा, कलेला काही मार्केट बिर्केट आहे का आजकाल? मार्केट आहे पैशाचं. पैशाचा ड्रामा असला की नाही की पिक्चर एकदम हिट. काय म्हणता? हे आमचे मिस्टर बर का, म्हणजे आमच्या सावळीचे सख्खे मोठे भाऊ काही काम नेम करत नाही. पण एक टॅलेंट आहे, एक डायलॉग कायमचा पाठ करून ठेवलाय त्यांनी. बस जयंती, तू ऐका ना, मला काय म्हणायचंय. उभी राहा. नमस्कार एकनाथराव. रामकृष्ण हरी. एकनाथराव, अहो उशीर केला ते यायला. होय, ते जरा सामान घ्यायचं होतं म्हणून उशीर झाला. अच्छा. बाकी काही म्हणा बरं. हा तुमचा महाल लय सुंदर आहे बाई. इथे आल्याने मला काय वाटलं माहितीये का, एखाद्या सिरियलच्या सेटवरच आले की काय मी. ऐकी ना सासूबाई, आमच्या सावळीला एवढ्या श्रीमंतीची सवय नाही हो. कधी 5 स्टार हॉटेल बी पाहिलं नाही तिनं. तुमच्यामुळं आणि आमच्या जगन्नाथरावांच्या कृपेमुळे एवढी श्रीमंती उपभोगायला मिळते हो तिला. काही म्हणा, पैसा असला की लई हौस होते बाबा माणसाची. नाही तर आमचं बघा. जस्ट शट अप. तुमचं हे बोलून झालं असेल, हा ड्रामा झाला असेल, तर पूजेला सुरुवात करूया. पाहिलं का, पैशाने जी ताकद येते ती दुसऱ्या कशानेच येत नाही हो. काय तो तोरा, काय ती स्टाईल, काय ते बघणं, काही म्हणा. त्याला काय म्हणतात माहितीये का, चायपेक्षा किटली. शट अप. आमची वहिनी ना असंच काहीतरी बोलत असते, तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे. चला पूजेला सुरुवात करतो. नमस्कार करा दोघांनी. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.